खऱ्या अर्थाने सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करणं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन, खरं तर उद्घाटकपद हे आपण भूषवत आहात. नम्रताताईसोबत असलेलं तुमचं ते कॉमेडीचं टायमिंग असेल किंवा ज्या छोट्या छोट्यानंतर श्रीमती रेखा पाटील मॅडम, मार्गदर्शक, माउंट व्हॅली टेक्नो स्कूल, बीड बायपास, छत्रपती संभाजी. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मंचावर उपस्थित राजपूतजी, शाळेचे मुख्याध्यापक शृंगारे सर, तसेच सर्व मान्यवर व उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी मित्रांनो, माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षण देता आभार मानतो की तुम्ही असंच तुमचं कार्य चालू ठेवा. आणि जवळपास 50 ट्रान्सफॉर्मेशन आता महापालिकेच्या शाळांमध्ये झालं. म्हणजे पूर्वी जे महापालिकेच्या शाळा होत्या त्या आता बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्म झाल्या आहेत. आता त्या तुमच्या म्हणजे प्रायव्हेट शाळांच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही आलो आहे आणि अजून चांगलं काम करण्याचा आमचा उद्देश आहे. आणि माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच नवीन नवीन उपक्रम आमच्या शैक्षणिक पूर्ण वर्षात आमच्या शाळेमधून राबवतो आहे. त्या तिथल्या साऊथ कोरिया, चायना त्यांचं इंटरॅक्शन झालं. टेक्नॉलॉजी काय असतं, रोबोटिक्स काय असतं, आणि शिक्षण विभाग प्रमुख म्हणून महापालिकेच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने मी माउंट व्हॅली टेक्नो स्कूलला पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे. मी खानदेशी बा. तुम्हाला वाटेल बा हात टाकला बा कुठून आला बा, हा थांबा इतका बा बा करतो बा. तर माझ्या बॉचा बाबूल बॉ करू नका बॉ, ती माझी बोलायची पद्धत आहे बॉ. आता तर मी बाईला सुद्धा बॉ म्हणून टाकतो बा. आणि लहान होतो ना मी, म्हणजे आता 3ऱ्या नंबरला लपतोय तो छोटासा पिल्लू. एवढा जेव्हा मंदिरावर पहिलं पाऊल आर्मस्ट्रॉंगने ठेवलं, म्हटलं मी तेच म्हटलो. म्हणे कसं काय? म्हटलं सर आर्म म्हणजे काय? म्हणे बाहू, आणि स्ट्रॉंग म्हणजे काय? म्हटलं बली. म्हटलं घ्या बाहुबली. मी तेच उत्तर दिलंय म्हटलं. मास्तर कटप्पा बनून माझ्या मागे लागले होते. खूप कुठून काढलं त्यांनी मला. आदरणीय जी श्रीकांत साहेब यांनी ज्यांच्याकडं नगरपालिकेच्या शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवली आणि शिक्षण विभागाचं रूपडं बदललं. अंकुश पांढरे साहेब यांनी गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळांचं स्वरूप आणि रूप बदललं. त्यांनी अशा कितीतरी शाळा केल्यात. मी ज्या परिसरात शाळेचा मुख्याध्यापक आहे त्या मुकुंदवाडी शाळेचं उदाहरण सांगतो की त्या शाळेत प्रवेश संख्या 113 होती आणि त्यांचं आगमन झालं. त्यांनी शाळेचं रूपडं बदललं. त्यांनी सगळ्या पद्धतीनं बदल केला. संख्या 513 आणली. खरंच अशा आजच्या उद्घाटक सन्मानांसाठी आपण पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. विचार ध्येयानं प्रेरित झाली ते आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेबजी जगताप, ज्यांच्या मार्गदर्शनानं हे संपूर्ण संस्था आणि संपूर्ण कार्यक्रम कार्यान्वित असतात. त्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय मीराताई गलांडे मॅडम, मंचावर उपस्थित असलेले आजचे सेलिब्रिटी गेस्ट आदरणीय श्याम राजपूत साहेब, दुसऱ्या गेस्ट श्रीमती ऋतिका सोत्री. हा देखणा आणि सुंदर सोहळा ज्यांनी आयोजित केला आहे ते आमचे माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे ऍडमिन आदरणीय अशोक शिंगारे सर. अंकुश पांढरे पाटील यांच्या संमतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छुपा है मोरिया, उससे जय हो तो कितनी जय हो तेरी तेरा मोरिया. लाख कोई दे हुंकारे, लाख कोई
अपनी बोले 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 अपनी बोले करना रे अपनी बोले 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 अपनी बोले भैया रे अपनी बोले 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 अपनी बोले करना रे अपनी बोले 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 రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు వేరు వేసిరి కళాకారుల ఫ్యామిలీ గచ్చ కడితే కూడా పోదు ఇంటి రాత్రి हे हा सर आपण एक हास्य जत्राचे एक हास्य कलावंत आहात. आज आपण इथे माउंट व्हॅलीच्या स्नेह संमेलनाला आहात. तर तुम्हाला काय वाटलं मुलांकडे बघून आणि तुम्ही काय संदेश देणार मुलांसाठी? खूप छान वाटलं आणि ज्या पद्धतीचे मी डान्सेस आणि परफॉर्मन्सेस बघितले पोरांचे मला नक्की खात्री आहे की ही मुलं पुढे जाऊन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये खूप यशस्वी होतील आणि ती जे टीचर्स आहेत या शाळेचे सगळे शिक्षक आहेत त्यांची मेहनत दिसून येते की त्यांनी मुलांमागे किती मेहनत घेतलेली आहे आणि मुलांमध्ये लहान लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमालीची शिस्त आहे. फार व्यवस्थित ते रांगेत येत होते, व्यवस्थित डान्स करत होते आणि कुठलंही म्हणजे इव्हन दो पालकांमध्ये सुद्धा कुठलाही गोंधळ नाही, एवढी गर्दी असतानाही. तर यांचं भविष्य आणि खूप उज्ज्वल आहे आणि सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. बरं की आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला देत आला आहात तसंच प्रेम आणि आशीर्वाद यापुढे राहू द्या. त्या प्रेम आणि आशीर्वादामुळेच आम्ही काहीतरी सादर करू शकतो. धन्यवाद. सर परत एकदा तुमचं नाव सर्वांना परिचित आहे परंतु न्यूजसाठी राम राजपूत. धन्यवाद. आज माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. या कार्यक्रमात आल्यानंतर माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे जे उपक्रम सुरू आहेत, खास करून त्यांनी मराठीसोबत सेमी इंग्लिश CBSE शाळा सुरू केल्या, त्याबद्दल विद्यार्थ्यांची संख्या जी वाढली, खरंच उल्लेखनीय कार्य या संस्थेचं चालू असून त्याबद्दल त्या संस्थेला आणि तिथल्या विद्यार्थी पालक यांना सर्वांना महापालिका शिक्षण विभाग म्हणून आणि आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने मी शुभेच्छा दिल्या. तसेच आमचे जे काही उपक्रम सुरू आहेत महापालिकेचे त्याबद्दलही त्यांना माहिती दिली. तसेच त्यांच्या उपक्रमाबद्दलही आम्ही माहिती घेतली, जेणेकरून शिक्षण हा असा घटक आहे की एकमेकांना आपण सोबत घेऊन चाललो तर नॉलेजमध्ये फरक म्हणजे वाढच होणार आहे. ज्ञानात वाढ होते. ज्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकू शकतो आणि जे गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्ही त्यांना देऊ शकतो. त्याचा मला ते आम्ही त्याबद्दल बोलणे झाले. तसेच आज इथली चिमुकल्यांचा आमच्या वार्षिक स्नेह संमेलनात ते परफॉर्मन्स बघितला. खरंच खूप सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलं. माझे शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ठीक आहे सर, धन्यवाद.